नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी मजुरा कर्वे आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी प्रायव्हसी ही कथा सावरवे या पुस्तकातून तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या कथेचे लेखक आहेत प्रवीण डवळे. तुम्हाला ही जर कथा आवडली तर आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की द्या. कथेचं नाव आहे प्रायव्हसी. कार्यक्रम जवळजवळ ठरत आलेला असतो. बोलणं अखेरच्या टप्प्यात आलेलं असतं. मी म्हणतो उतरण्याची सोय कुणाच्याही घरी नको, स्वतंत्र लॉजमध्ये करा. फोनवर पुढचे 2 क्षण विरामाचे जातात. या क्षणी पलीकडचं मन काय विचार करत असणार ते मी अनुभवाने आता जाणतो. अपेक्षित संवाद सुरू होतो. अहो, पण आमचा प्रशस्त बंगला आहे, स्वतंत्र खोली आहे तुमच्यासाठी. तुम्ही आमच्या घरात उतरावं, थांबावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. कबूल, मी दुपारचा चहा तुमच्याबरोबर घेईन, पण स्वतंत्र खोलीच बुक करा. कार्यक्रमाआधी प्रायव्हसी ही हवी असते. अशीच एक सोसलेली घटना. कार्यक्रम संध्याकाळी 5चा. रात्रभर प्रवास करून मी पहाटे 6ला कार्यक्रमाच्या गावी पोचलेला. स्वागत चहामध्ये 7:30-8 वाजतात. बंगलातल्या वेगळ्या खोलीत माझी बॅग लगबगीने नेणारा नोकर आता आराम करा असं सांगून गेलेल्या समजूतदार संयोजिकाबाई येतात. नव्या खोलीशी तिथल्या वस्तूंशी जरा परिचय होऊन डोळा लागतो ना लागतो तोच कडी ठणठणते. आपण आतून कडी घालायचं विसरलो हे कळतं कारण दरवाजा अर्धवट उघडून मिसेस दुरी आतमध्ये येतात. डिस्टर्ब तर नाही ना केलं? सांगणार कसं पण? डिस्टर्ब तर झालेलंच असतं. शिताफीने शर्टाच्या हँडलला अडकवलेला शर्ट दोन्ही हातात अडकवतो. या म्हणत बटणं आणि काजळ यांचा संवाद जोडण्याचा मी प्रयत्न करत असतो. या मिसेस सोनार. अरे बापरे, कोणीतरी एक मिसेस सोनार नामक पार्ट टाइम ब्युटी पार्लर चालवीत असावी अशी ती भगिनी आतमध्ये येते आणि अगं ये ग ना हरी संकोच. अशी कुठे आहे? ही अश्विनी. इथल्या स्थानिक पेपरात कॉलम चालवते. संवादू चंद्र तारुल्यांचा. त्यात तुमचा इंटरव्ह्यू घेणार. म्हटलं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, आमच्याकडे आहेत सांगितलं. तेव्हा येऊ दे ना तिला. समर्थ होती. मी तरीही सौजन्याची कणा थोपवीत विचारतो, प्रश्न तयार आहेत का? तुम्हीच द्यायचे. कालच करणार होते मी, पण रात्री पार्टी होती. म्हटलं तुम्हीच प्रश्न सांगा, ते बरं पडतं. आय मीन तुमच्या मनातली उत्तरं सहज मिळतात. करा, आराम करा. दुपारी 2 वाजता. ठीक येईल हा? ठीक राहील ना तुम्हाला हे? 2? बंगल्याच्या मालकिणीबाई स्वतः वेळ ठरवून निघतात. दार लावताना म्हणून जातात, रात्रीचा प्रवास ठाणे ते अकोला, नॉट टू जोक. संध्याकाळी फ्रेश हवेत तुम्ही. तेव्हा आमदार साहेब पण येतील. बंगल्यातील सेपरेट गेस्टरूममध्ये मी सेपरेट आडवा व्हायचा प्रयत्न करतो. पुन्हा जड पापणी मिटताना 12-13 पेपरवेट कपाळावर आदळावे तसा फोन आदळतो. झोपेतल्या खर्चात मी फोन उचलतो. हॅलो हॅलो मिसेस धुरी. हां बोल ग. आपण ना? बोल बोल. आत्ता नको, दमलेत. कोणी ग फोन घेतला? आवाज झोपलेला वाटला. बोल ग, नीट ऐकू येत नाही. मध्ये दुसऱ्या कोणी? 15 मिनिटं त्यांची मिळवून दे ना. कसे आहेत ग ते? म्हणजे स्वभावाने कसे आहेत ग? मी माझ्याबद्दल मिसेस झुरींचं मत ऐकण्यात निमग्न होतो. एकच फोन, अनेक खोल्यांमध्ये कनेक्शन. बाप रे, म्हणजे फोन गुणगुणत राहणार. पुन्हा झोपण्याचा एक अर्धमिटलेला प्रयत्न मी करत होतो. तेवढ्यात टकटक. अंकल मे आय? दरवाजा पुन्हा उघडाच ठेवला होता मी. 13वी-14वीतला वाटावा असा मुलगा आत घुसलाच. सॉरी अंकल, नोटबुक इथंच राहिलं मगाशी. थँक्यू अंकल. माझा अनामिक पुतण्या खोलीत घुसतो का जातो का एव्हाना डोकं माझ्यावर थंकून लागलेलं असतं. 2ला अश्विनीबेन हजर. 3:30 पर्यंत माझ्याच प्रश्नांना माझीच उत्तर. म्हटलं आता कार्यक्रमाची तयारी करावी, मुद्दे काढावे, तुकडा चाळावे, डोळे मिटून मन एकाग्र करावं. पण
पावणे 4ला मिसेस दुरी अवजड बाळ घेऊन हजर. हे काय आहे? अल्बम आमच्या नाटकांचे. पुन्हा कार्यक्रमानंतर तुमची धावपळ होणार म्हणून म्हटलं आत्ताच दाखवावेत. हा हा बघा, दिवा उजळू दे म्हणून ही लग्नाची बेडी मधला. रश्मी केली होती मी. बघा केवढी डिफरंट कॅरेक्टर होती. नऊवारीत होते आणि हा बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी असणारा. हुश्य, संपला एकदाचा. हृदयातला ठोका. घड्याळात 4:30. हा दुसरा. हा पटकन बघा. अय्या, 5 वाजतच आले की. हा आमच्या घरभरणीचा आहे हो अल्बम. त्यात काही माझ्या मुलीच्या लग्नाचाही फोटो आहे. वाटलं किंचाळा व मोठ्याने. प्लीज जा जा, 5 मिनिटं तरी मला मिळू देत एकट्याला. प्रायव्हसी हवी असते. स्वतःशी बोलायला, स्वतःला वाचायला. तो तुकाराम रानात का पळून गेला ते कळतं त्याला आपल्याला. गावातच बसला असता तर एक अभंग तरी सुचला असता का? आपलीच जिवलग माणसं कित्येकदा आपल्याला नको असतात आणि आपणही त्यांना नको असतो. खाजगीपणा ही अंतर्मनाचीच गरज आहे. छटा वेगवेगळ्या. कितीतरी वेळ व्यवहारी डांबरी रस्त्यांवरून आपली भागदौड होत असते. थकतो आपण. मग वाटतं विसावावं कुठेतरी. कुणी जगू नको. घरातले सगळे आपलेच असतात. ते आपुलकीने आपले राहण्यासाठी नात्यांनाही ऊर्जा द्यावी लागते. दुसऱ्याला आपण नकोसे होण्या इतके आदळत राहिलो की आकारणच तिढीक येते एकमेकांची. घरात, कचेरीत असं अनेकदा होतं. दुसऱ्याच्या खाजगीपणात व्यर्थ ये जा सुरू झाली की नातीही मांजरीच्या केकाटणाऱ्या पिल्लांसारखी रस्त्यावर सोडून द्यावीशी वाटतात. प्रायव्हसी शब्दांभोवतीचं रोमॅन्टिक वलन हा एक भाग. पण सर्वांनाच प्रायव्हसी हवी असते. आवडीच्या वाचनासाठी, आवडीचं गाणं मनाची तार जुळवून ऐकण्यासाठी, वा कधी निव्वळ डोळे मिटून नुसतं पडून राहण्यासाठी. या चिंतन क्षणीचं भविष्याची मिटलेली मूठ उघडते. सृजन गंधाने ती दरवळते. अक्षरक्षणी कलावंतांना गवसत जातात सशक्त बीजक, ज्यातून दुमारतात कलेतील महावृक्ष. केवळ स्वतःत पूर्ण निमग्न होण्याचा हा क्षण म्हणजे पुनर्जन्मांचा क्षण, पुन्हा नवे होण्याचा क्षण, पुन्हा नवा जन्म घेण्याचा क्षण. धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आमच्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून घ्या. खरंच प्रत्येकाला आयुष्यात थोडी तरी प्रायव्हसी हवी असते असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे यावरती देखील तुम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून घ्या. धन्यवाद.